30 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। दोन दृश्य आपण इथे पाहतो। गेटच्या पलीकडे मोठ्या संख्येने रेटारेटी सुरू होती, तर दुसरीकडे आपण पाहतो की मेट्रो स्थानकात देखील आता प्रचंड गर्दी झाली आहे। या कार्यक्रमासाठी इथे आलेले जे क्रिकेट प्रेमी होते, चाहते होते, ते आता आपल्या घराकडे निघाले। त्यामुळे मेट्रो स्टेशनवर देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने गर्दी झाली आहे। तर विधान भवनाचा हा परिसर देखील आपण पाहिला की ज्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, तर तिथे देखील प्रचंड गर्दी होती। मात्र चिन्नास्वामी स्टेडियमवर या कार्यक्रमाची आधीच जाहिरात करण्यात आली होती, त्यामुळे परिसरातनं मोठ्या संख्येनं क्रिकेट प्रेमी या चिन्नास्वामी स्टेडियमच्या परिसरामध्ये आले। तर एकीकडे आपण पाहतोय की खेळाडूंचा सन्मान सोहळा, एकीकडे चेंगराचेंगरी, त्यामध्ये 10 जणांचा मृत्यू, तर दुसरीकडे मात्र हा सोहळा सुरूच होता। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडला। मात्र अनेक दृश्य, अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत। कशा प्रकारे ही गर्दी झाली, कशा प्रकारे चेंगराचेंगरीमध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे। एकमेकांना तुडवत पुढे जाण्याचा प्रयत्न नागरिक करत होते, मात्र प्रशासनाला ही संपूर्ण परिस्थिती हाताळता आली नाही। पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्यामध्ये 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला। ही दोन दृश्य आपण बंगळुरूतली पाहतोय। आरसीबीच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली आणि त्यानंतर हे सगळे चाहते जे आहेत ते घराकडे परतण्यासाठी मेट्रो स्थानकावर त्यांनी गर्दी केल्याची दृश्य। दुसरीकडे ही दृश्य आरसीबीच्या रॅलीच्या वेळेशी, ज्यावेळेला मोठ्या संख्येने चाहते जमलेले होते, अक्षरशः लाखोंच्या संख्येने चाहते जमलेले होते आणि हे सगळे चाहते एकमेकांना तुडवत, एकमेकांच्या अंगावर चढत पुढे जाण्याचा, गेटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळेसचा हा एक व्हिडिओ। तर दुसरीकडे गेट मधून शिरण्याचा प्रयत्न सुद्धा ही मोठी गर्दी करत होती, त्याचा हा एक व्हिडिओ समोर येतोय। तर सध्या बेंगळुरूतले मेट्रो स्थानक ही अशी खचाखच भरलेली आहेत। घरी परतण्यासाठी या सगळ्या चाहत्यांची सध्या धावपळ सुरू असल्याचं दिसतंय। या विजयी रॅलीला गालबोट लागलं, 10 जणांचा यात मृत्यू झालेला आहे। तर दुसरीकडे विजयाचा जल्लोष मात्र तरीही त्या ठिकाणी सुरूच असल्याचं दिसतंय। तर आरसीबीची ही रॅली आहे ज्यात चेंगराचेंगरी झाली, 10 जणांचा त्यात मृत्यू झाला, ज्यात 4 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे। या विजयी रॅलीच्या वेळेसची ही दृश्य आपण पाहतोय। चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता 40,000च्या आसपासची आहे। आधीच स्टेडियम खचाखच भरलेलं होतं, त्यातही स्टेडियममध्ये शिरण्याचा प्रयत्न काही चाहते करत होते। तर एकीकडे चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर ही चेंगराचेंगरी झाली, 10 जणांचा यामध्ये मृत्यू झाला। मात्र दुसरीकडे विधान भवन परिसरामध्ये खेळाडूंच्या सत्काराचा कार्यक्रम सुरूच होता। ज्या वेळेला इथे काही लोकांचा मृत्यू झाला याची बातमी कळल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणाहून निघून गेले आणि खेळाडूंना देखील हॉटेलवर पोहोचवण्यात आलं।